काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींबाबत माजी अभाविप नेत्यानं केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून काँग्रेसनं भाजपासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधलाय। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींना मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकीबाबत काँग्रेसनं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलंय। केरळ काँग्रेस प्रदेश कमिटीनं तक्रार केल्यानंतर केरळमधील प्रेम मंगलम पोलिसांनी अभाविपच्या माजी प्रदेशाध्यक्षावर गुन्हा दाखल केलाय। काँग्रेसने सोमवारी म्हटलंय की जे वैचारिक लढाईत हरतायत त्यांची वैचारिक चोरी उघड झाली आहे। ते विरोधी पक्षनेत्याला गप्प करण्यासाठी षडयंत्र करतायत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची असलेल्या विद्यार्थी संघटनेच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी प्रदेशाध्यक्ष पिंटू महादेव यांनी राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी दिली। त्यावर काँग्रेसचे मीडिया आणि प्रसिद्धी विभाग प्रमुख पवन खेरा यांनी भाजपावर आरोप केलाय। ते म्हणाले की भाजपाच्या प्रवक्त्यानं वृत्तवाहिनीवर बोलताना राहुल गांधींच्या छातीत गोळी मारण्याचा उल्लेख केला, मात्र भाजपा प्रवक्त्याच्या या विधानावर आतापर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही।